नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, काही लोकांना लोकांकडून लाथा खाण्यात इंटरेस्ट असतो. अपमानित होणं हा काही लोकांचा छंद असतो. तुम्ही कितीही प्रयत्न करा, अशा माणसांचा अपमान आपल्याकडून होऊ नये यासाठी तुम्ही कितीही प्रयत्न केलेत तरी ते तुम्हाला आमंत्रण देऊन स्वतःच थोबाड फोडून घेतात किंवा अपमान करून घेतात. आजच्या कालखंडामध्ये राष्ट्रीय पत्रकारितेमध्ये किंवा वृत्तवाहिन्यांमध्ये झळकणारा एक चेहरा असा आहे की ज्याला आपला कुठून तरी अपमान झाल्याशिवाय दोन घास सुखाने गिळवत नाही. त्या माणसाचं नाव आहे राजदीप सरदेसाई. इंडिया टुडे ही इंग्रजी वृत्तवाहिनी किंवा इंडिया टुडे नावाचा जो माध्यम ग्रुप आहे, मीडिया ग्रुप आहे, त्याचा सल्लागार संपादक म्हणून राजदीप सरदेसाई काम करतो. पण एनडीटीव्ही मध्ये असल्यापासून पुढे न्यूज 18, CNN, IBN वगैरे वगैरे मध्ये असताना सुद्धा लाथा खाल्ल्याशिवाय किंवा कोणाकडून तरी सणसणीत थप्पड खाल्ल्याशिवाय राजदीप सरदेसाईला अन्न पचत नाही असं म्हणणं आवश्यक आहे. कारण ते चुकीचं बिलकुल नाही, वावगं नाहीये. मला आठवतं मध्यंतरी कधीतरी 2-1-1.5 वर्षापूर्वी तो सौरभ द्विवेदी नावाचा इंडिया टुडेच्याच एका शाखेमध्ये काम करणारा लल्लन टॉप नावाचा जो युट्यूब चॅनेल आहे, डिजिटल चॅनेल आहे, त्यावर हा सौरभ द्विवेदी जो अतिशय उत्तम हिंदी बोलतो आणि आपल्या छान लोभसवाण्या भाषेमध्ये आणि प्रश्नामधून अनेकांना खुलवतो, त्यातून लल्लन टॉप हा लोकप्रिय झाला. त्या लल्लन टॉप हा डिजिटल चॅनेल सुद्धा इंडिया टुडे ग्रुपचाच आहे आणि म्हणून इंडिया टुडे मध्ये आल्यापासून राजदीप सरदेसाईने त्या लल्लन टॉप मध्ये सुद्धा घुसखोरी केली. तिथे वेगवेगळ्या मुलाखती घेतल्या जातात. त्यामध्ये एकदा सौरभने नाना पाटेकरची मुलाखत केलेली होती आणि वाटेल ते प्रश्न लल्लन टॉप मधले कर्मचारी, पत्रकार आणि सौरभ द्विवेदी नाना पाटेकरला विचारत होते. अशा वेळेला तिथे अचानक राजदीप सरदेसाई जाऊन पोहोचला आणि मग नको तिथे त्याने आगाऊपणा केला. सांगतो काय, जोडा खाल्ल्याशिवाय, चप्पल मारलेली कोणीतरी असल्याशिवाय राजदीप सरदेसाईला अन्न गोड लागत नाही. आणि म्हणून तिथे पोहोचला असताना राजदीप सरदेसाईने नाना पाटेकरला सांगितलं की हा सौरभ अत्यंत हुशार आहे आणि अत्यंत उत्तम दर्जाचं पत्रकारिता करतो. तात्काळ नाना पाटेकरने त्याला, राजदीपला जोडा मारलाच की जर सौरभ हा इतका उत्तम पत्रकार आहे, तू त्याचं अनुकरण का नाही करत. नाना पाटेकरने मारलेला जोडा बघा, शालजोडीतला जोडा आहे की जर सौरभ हा छान पत्रकारिता करत असेल, प्रामाणिक पत्रकारिता करत असेल, तर ती राजदीप करत नाही. राजदीप पत्रकारितेमधला बदमाश आहे. हे नाना पाटेकरने किती मोजक्या आणि नेमक्या शब्दात सांगितलं हे समजून घेण्यासारखं आहे. राजदीपला जर सौरभ हा प्रामाणिक पत्रकार वाटत असेल तर मग राजदीप करतो ती पत्रकारिता आहे का, तर नाहीये. याची राजदीपने आपल्या अतिशहाणपणातून कबुली देऊन टाकली आणि म्हणून त्याला तिथल्या तिथे थप्पड देताना नाना पाटेकर म्हणाला होता, एवढं तुला वाटतं हा प्रामाणिक पत्रकार आहे तर तू त्याचं अनुकरण का करत नाहीस. आता गंमत अशी आहे, या टेलिव्हिजन पत्रकारितेमध्ये सौरभ द्विवेदी उशिरा आलेला आहे. आधीपासून राजदीप सरदेसाई होता. भारतामध्ये वेगवेगळ्या वृत्तवाहिन्या आणि उपग्रह वाहिन्या सुरू झाल्यानंतर जी पत्रकारिता आली, टेलिव्हिजन पत्रकारिता आली, त्यामध्ये जे मोजके एक 5-50 ज्येष्ठ पत्रकार असतील, आरंभापासून टीव्हीच्या पत्रकारितेमध्ये असतील, त्यात राजदीप सरदेसाईची गणना होते.
पण इतकं सगळं सिनियरिटी असून सुद्धा शेण खाण्याची हौस जबरदस्त जबरदस्त. आपलं शहाणपण आणि नसलेलं शहाणपण घुसवण्याचा प्रयत्न राजदीप इतका उतावळेपणाने करतो की अचानक नाना पाटेकर सारखा माणूस समोर आला की त्याला सणसणीत थप्पड खावीच लागते. आणि मग नाना पाटेकरने जो जोडा मारला त्याने थोबाड रंगलेला असताना आपल्या बचावासाठी राजदीपला गालावर हात सुद्धा ठेवता येत नव्हता. नाही नाही, आम्ही आपल्या आपल्या पद्धतीत करतो वगैरे असं मराठीत काहीतरी वाक्य बोलत राजदीपने सारवासारव केली होती. पण ती जी लल्लन टॉपची पोरं होती, तरुण पत्रकार होते, त्यांच्या समोर जी बेइज्जती व्हायची होती ती राजदीपची बेइज्जती होऊन गेली. माणसांचं नेहमी असं होतं मित्रांनो, ज्यांना अक्कल कमी असते आणि ते आपण फारच बुद्धिमान आहोत हे दाखवायला गेले की राजदीप सारखी अवस्था होते. सणसणीत थप्पड बसते आणि गाल चोळत चोळत सारवासारव करायला लागते. पण प्रत्येक वेळेला बेइज्जत होऊन सुद्धा राजदीप सरदेसाईची बेइज्जत होण्याची हौस फिटता फिटत नाही. फिटता फिटत नाही. तुम्हाला माहिती असेल की मध्यंतरी जेव्हा ट्रम्प गेल्या वेळेला कधीतरी भारतात येणार होते, त्यावेळेला एक किसान आंदोलन सुरू होतं दिल्लीमध्ये. वेगवेगळ्या पंजाब, हरियाणा वगैरे किंवा उत्तर प्रदेशच्या, पश्चिम उत्तर प्रदेशच्या भागातली जी किसान युनियन आहे, त्यांनी मोदी सरकारने आणलेल्या शेती कायद्याविषयी आंदोलन पुकारलेलं होतं. ते कायदे मागे घ्या, रद्द करा, यासाठी आंदोलन पुकारलेलं होतं. आणि अशा वेळेला अमेरिकेचे अध्यक्ष असलेले डोनाल्ड ट्रम्प पहिल्या टर्ममध्ये भारतात येणार होते. तेव्हा या शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर घेऊन दिल्लीमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला आणि त्यापैकी एक ट्रॅक्टर हा अतिशय वेगात इतका आला की तो उलटा पालटा झाला आणि त्यामध्ये तो ट्रॅक्टर चालवणारा शेतकरी जखमी झाला. तर नेमकं काय झालं हे बघायलाही राजदीपला गरज वाटली नाही. त्याने लगेच मोदी सरकारच्या पोलिसांनी त्या शेतकऱ्याला गोळ्या घातल्या अशी बातमी सांगून टाकली घटनास्थळापासून. आणि पुढे उघडकीला आलं की तो ट्रॅक्टर त्या शेतकऱ्याने वेगात चालवल्यामुळे त्याच्यावरचं नियंत्रण सुटलं होतं आणि त्यामुळे तो ट्रॅक्टर उलटा झाल्यामुळे तो शेतकरी जखमी झाला होता. त्याला कोणीही गोळी झाडलेली नव्हती. उलट त्याच वेळेला कॅमेरे दाखवत होते की हे शेतकरी आणि त्यातले आंदोलक हे इतके बेताल झालेले होते की त्यांनी लाल किल्ल्यावर खलिस्तानचा झेंडा लावण्यापर्यंत मजल मारली होती. लाल किल्ल्याच्या बाहेरच्या भागातून पार किल्ल्याची भिंत चढून, तटबंदी चढून तिथल्या पोलिसांना सुद्धा मारहाण करण्यापर्यंत शेतकरी आंदोलनाच्या लोकांनी गुंडागर्दी चालवली होती. त्याचा बंदोबस्त न करता पोलीस मार सुद्धा खात होते. पण राजदीप सरदेसाई शेतकऱ्यांवर पोलिसांनी गोळीबार केला असं धादांत अफवा राष्ट्रीय चॅनेलवरून हे करत होता आणि त्याचा गवगवा झालाच. शेवटी इंडिया टुडेला इतकं बॅकफूटवर जायला लागलं की 15 दिवस आपला जो सल्लागार संपादक आहे त्याला टीव्हीच्या स्क्रीनवरून बाजूला काढणं भाग पडलं होतं. राजदीप सरदेसाईला 15 दिवस ऑफ स्क्रीन केलाय ही घोषणा इंडिया टुडेला करावी लागली होती. इतकी राजदीपची प्रतिष्ठा आहे. हा माणूस फक्त खोटं बोलू शकतो आणि राजदीप खोटं बोलतोय याविषयी माझ्या मनात शंका नाही. कारण बॉडी लँग्वेज हा जो प्रकार असतो, देहबोली, त्या देहबोलीवर तुम्हाला विश्वास ठेवायचा असेल आणि देहबोलीच्या सायन्सवर, शास्त्रावर विश्वास ठेवायचा असेल तर पुण्यप्रसून वाजपेयी किंवा राजदीप सरदेसाई यासारखी माणसं नित्य नेमाने फक्त खोटं बोलतात. याची सगळ्यात मोठी साक्ष तुम्ही बघाल तर राजदीप सारखा असा हे हाताची बोटं एकमेकात गुंतवून ठेवत असतो. ही माणूस खोटं बोलण्याची सगळ्यात मोठी देहबोलीतली खूण आहे. पण आपलं शहाणपण आणि हा बेशरम माणूस
आपल्याला कार्यक्रमामध्ये बोलवलेल्या पाहुण्यांना टेल मी ऑनेस्टली, प्रामाणिकपणे बोल. राजदीप सरदेसाई इतरांकडून प्रामाणिक उत्तर मागतो आणि स्वतः रोजच्या रोज नित्यनेमाने फक्त खोटं बोलत असतो. मगाशी जे ललन टॉपचं सांगितलं, तेव्हा त्या ललन टॉपच्याच एका कार्यक्रमामध्ये राजदीपने नको तिथे शेण खाल्लंच. संसदेमध्ये एक प्रस्ताव मंजूर झाला, लोकसभा आणि राज्यसभा दोन्हीकडे एक प्रस्ताव मंजूर झाला. त्या प्रस्तावानुसार संसदेचे जे सदस्य आहेत त्यांचे पगार आणि भत्ते वाढवण्याचा तो प्रस्ताव होता. देशाची गरिबी, देशातली बेकारी, देशातली बेरोजगारी या सगळ्याचा टाहो फोडत राजदीप सरदेसाई त्या लल्लन टॉपच्या कार्यक्रमात त्या सौरभला म्हणाला की देशाच्या जनतेचा हा पैसा आहे आणि तो खासदारांवर उधळला जातोय. असं म्हटल्यानंतर सौरभने त्याला चांगला अगदी शालजोडीतला हाणला की बाकीच्यांचं ठीक आहे राजदीप, पण तुझ्या घरच्या उत्पन्नामध्ये भर पडली. हे म्हटल्यानंतर राजदीपला मिरच्या झोंबल्या. त्याचं कारण असं, राजदीप सरदेसाईची पत्नी जी स्वतः पत्रकार होती आणि आजकाल ती ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाची राज्यसभेतली सदस्य आहे. त्यामुळे खासदारांचे पगार आणि वेतन भत्ते वाढले असतील तर राजदीपच्या घरात त्यातला हिस्सा येणार आहे. तेव्हा राजदीप जी तक्रार करतोय ती जगाला सांगण्यापेक्षा आपल्या कुटुंबाला, आपल्या पत्नीला का सांगत नाही, असाच एक प्रकारचा प्रश्न सौरभने विचारला. आणि मग राजदीपच्या लक्षात आलं आपण नको तिथे शेण खाल्लं. आपण ज्याला रबडी समजत होतो ते तर शेण निघालं, आणि ते सुद्धा गाईचं नाही, ते म्हशीचं शेण निघालं. तर हा स्वभाव आहे राजदीपचा, हा स्वभाव आहे नसलेली अक्कल पाजळायची, चुकीची माहिती द्यायची, खोटं बोलायचं आणि जोडा खायचं. नुकतंच एक घटना घडली. तुम्हाला माहितीये की मी बोलतोय तेव्हा सुद्धा बंगालच्या मतमोजणीला 2 दिवस बाकी आहेत. मी 1 मे रोजी बोलतोय आणि 4 मे रोजी बंगाल, तमिळनाडू, केरळ, आसाम या विधानसभांच्या झालेल्या मतदानाची मोजणी व्हायची आहे. आता मतदान संपलं की अशा मतदानाचे एक्झिट पोल येतात. त्याच्या आधी मतदानापूर्वी ओपिनियन पोल येतात, नंतर एक्झिट पोल येतात मतदान संपल्यावर. तर ह्या एक्झिट पोल मध्ये एक नामांकित कंपनी आहे ऍक्सिस माय इंडिया, ज्याचा प्रमुख संचालक प्रदीप गुप्ता नावाचा माणूस आहे. आणि अनेकदा म्हणजे जवळजवळ 80-85% त्याचे एक्झिट पोल बरोबर आलेत, काही वेळेला चुकलेले पण आहेत. पण ते होतं, अनेकांचे झालेले. एकटा प्रदीप गुप्ताला आरोपी ठरवण्याची गरज नाही. पण बंगालच्या बाबतीत प्रदीप गुप्ताने आपला एक्झिट पोल दिलेला नाही. नॉर्मली एक्झिट पोल मतदान संपल्यावर लगेच येतात, पण 29 ला मतदान संपल्यानंतर आपण 1 दिवस नंतर एक्झिट पोल देणार आहोत असं प्रदीप गुप्ताने जाहीर केलं होतं. आणि त्याने तमिळनाडू, आसाम, केरळ या बाबतीत आपला एक्झिट पोल दिलेला आहे. पण 30 तारीखला जेव्हा त्याने जे 24 तासानंतर बंगालचा एक्झिट पोल देणार सांगितलं होतं, तो एक्झिट पोल त्याने द्यायचा रद्द केला. आणि रद्द केल्याचा खुलासा त्याला करावा लागला. अनेक वृत्तवाहिन्यांनी, पत्रकारांनी, मीडियानी प्रदीप गुप्ताला गाठला आणि तू अचानक एक्झिट पोल देणार होतास, ते अचानक रद्द का केलं हा खुलासा विचारला. अशा वेळेला त्याचीही मुलाखत राजदीपने घेतली इंडिया टुडेवर आणि आपल्या थोवाडीत चप्पल मारून घेतली. राजदीपची पत्नी ज्या तृणमूल काँग्रेसची खासदार आहे, त्या पक्षाचं बंगालमध्ये राज्य आहे,
आणि त्या बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस आणि ममता दीदीची आणि त्यांच्या पक्षाची आणि गुंडगिरीची इतकी दहशत आहे की पत्रकार वगैरे सोडा, सामान्य नागरिक सोडा, एक सर्वे करायला सुद्धा धजावत नाही. आणि तो खुलासा प्रदीप गुप्ताने केला. आपण लोक आपल्याशी बोलायला तयार नाहीत. 100 लोकांशी बोललं तर 70 ते 80 लोक मत कुठच्या बाजूला दिलं हे उघडपणे सांगत नाहीत. म्हणून आपल्याला बंगालचा पोल रद्द करावा लागला, कारण तिथे मतदाराच्या मनात दहशत आहे. हा खुलासा प्रदीप गुप्ताने केला. पण ते करताना त्याने आणखीन एक पुस्ती जी जोडली ती राजदीपला जोडा मारणार होती. 4 महिन्यापूर्वी, म्हणजे जेव्हा निवडणुका झालेल्या नव्हत्या, निवडणुकांचं वेळापत्रक झालेलं नव्हतं, SIR वरून हलकल्लोळ चालू होता, अशा वेळेला राजकारणाच्या बाहेरच्या एका कुठच्या तरी कंपनीच्या उत्पादनासंबंधी किंवा सेवेसंबंधी जनमानसाचा सर्वे करायला प्रदीप गुप्ताच्या ऍक्सिस माय इंडिया कंपनीचे कर्मचारी फिरत होते. त्यापैकी एकाला सर्वे करतोय म्हणून ममता दिदीच्या आणि तृणमूलच्या पोलिसांनी पकडून आत टाकलं, त्याच्यावर केस घातली, त्याला अटक झाली. तृणमूलची आणि राजदीपच्या बायकोच्या पक्षाची बंगालमध्ये किती दहशत आहे आणि म्हणून हा सर्वे रद्द करावा लागतोय असं म्हणून प्रदीप गुप्ताने राजदीप सरदेसाईला अक्षरशः थोबाडून काढलं आणि त्यावर उलट काहीही बोलायला किंवा प्रश्न विचारायला राजदीपकडे हिंमत नव्हती. राजदीपची बोलती एका थोबाडीत बसण्याने प्रदीप गुप्ताने बंद करून टाकली. मित्रांनो, व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.